आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातीचे भाविक भक्तसुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नाम जपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. पंढरपुरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषाच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे, विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा, नित्यनेमाने हरिपाठ म्हणावे, संतांचे ग्रंथ वाचावेत, देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे, भजन कीर्तनाचा सहभाग घ्यावा, पंढरपूर वारी करावी, तसेच एकादशी व्रत करावे, सात्विक आहार, सत्वाचरण करावे, परोपकार आणि परमार्थही करावा, जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो. स्थान परित्वे या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, शांतिबंध एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते. आता पाहूया वारीचा इतिहास. पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवाच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्याचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा, वासकर यासारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता, समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवाच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो फक्त पुंडलिकच.